नमस्कार, मी मेघा. आपण पाहत आहात पलूस न्यूज एक्सप्रेस. आज आपल्या सोबत आहेत धनगावचे सुपुत्र, कृषीभूषण पुरस्कार विजेते आणि सेंद्रिय शेती अभ्यासक माननीय श्री सुनील भोसले. दादा नमस्कार. नमस्कार. मुलाखतीच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. दादा, आधी तुम्ही सांगितलं की सेंद्रिय शेती करत असताना तुम्हाला काही अडीअडचणी आल्या किंवा तुम्हाला विरोध झाला, तर या सगळ्यामध्ये खचून न जाता तर तुम्हाला मित्रमंडळींची कशा प्रकारे यामध्ये साथ लाभली? ज्यावेळी मी सेंद्रिय शेतीचे जे प्रयोग सुरू केले त्यामध्ये सर्व प्रकारचे म्हणजे गायी आणण्यापासून कितली व्यवस्था असेल किंवा माझे जे प्रयोग असतील ते खूप कठीण आणि वेगळ्या प्रकारचे होते. तर त्यामध्ये मला सर्वात जास्त मदत लाभली ते माझे गावातले मित्र आणि नातेवाईक सुरेश बापू साळुंके यांनी मला मोठ्या भावाप्रमाणे मला सुरुवातीच्या काळामध्ये खूप मोठी साथ दिली आणि आज तागायत ते मला सतत माझ्या सोबत असतात. त्यांचाही मला सर्वात प्रथम मला त्यांची मदत आणि साथ लाभत होते. त्याबरोबर दुसरे एक नाव मला आवर्जून घ्यायला पाहिजे ते म्हणजे माननीय प्रमोद प्रभुलकर. तुम्हाला माहित असेल की प्रमोद प्रभुलकर हे मराठीतले दिग्दर्शक आहेत, लेखक आहेत. बऱ्याच सिरियल त्यांनी केलेल्या आहेत, बरेच चित्रपट केलेले आहेत. सर्वात प्रथम सांगायचं म्हणजे नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे असेल, फिनिक्स असेल, गोड गोपीत, सुंदर माझं घर आणि त्याबरोबर युट्यूब नावाची जी फिल्म आहे, तर ह्या फिल्मचे ते दिग्दर्शक आणि लेखक. त्याबरोबर ते ह्या क्षेत्रात कार्य करू इच्छिणाऱ्यांना फिल्म क्लबच्या माध्यमातून म्हणजे मिरॅकल फिल्म क्लब या माध्यमातून ते ऍक्टिंग शिकवत असतात, त्याचं मार्गदर्शन करत असतात. तर त्यांनी मला मदत केली. दुसरी अजून एक गोष्ट या निमित्तानं मला सांगायची आहे की ज्यावेळी कोविडचा काळ सुरू होता त्यावेळी सगळी ठप्प होते. त्यावेळी प्रमोद प्रभुलकरांचा मला नेहमीच रोज फोन यायचा आणि आम्ही दोघं सातत्याने ह्या सेंद्रिय शेतीविषयी आम्ही बोलत राहत होतो. तिथूनच कालांतरानं 2023-24 मध्ये आम्ही शेतकरी माझा नावाची संस्था सुरू केली. ती निव्वळ आणि निव्वळ सेंद्रिय शेती असेल, सेंद्रिय शेतकरी असेल आणि सेंद्रिय शेतमाल जे ग्राहकापर्यंत कसा पोहोचवायचा असेल या संदर्भातल्या चर्चा आणि त्याची प्रत्यक्ष कारवाई या संदर्भात आम्ही काम केलं. आणि तर प्रमोद प्रभुलकर असतील, सुरेश बापू असेल, यामुळे बरोबरच माझे काही मित्र गावातले म्हणजे दत्ता उतळे असतील, शरद जाधव, शरद आप्पा साळुंके आणि प्रदीप नाना साळुंके, तर या मित्रांची मला कायम साथ लाभली व त्यांनी कायम माझ्या पाठीशी राहिले. मी चुकत होतो, बरोबर होतो ह्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही किंवा मी वाहत जातोय वगैरे अशी कुजबूज बऱ्याच वेळा कानावर यायची. त्यांनाही वाटायचं अरे हे काय वेगळं होतंय. खरं ते माझ्या निर्णयात सहभागी झाले, साक्षीदार झाले आणि माझ्या यशापयशाची काही बाजू असेल ह्या माझ्या मित्रांनी उचलली. त्यामुळं मी आज जे माझं जे यश मला मिळालंय, थोडं बहुत यश मिळालंय, काही शासनाकडनं मला आता पुरस्कार दिला, त्यामध्ये ह्या माझ्या मित्रांचा, सुरेश बापूंचा आणि प्रमोद प्रभुलकरांचा महत्वाचा वाटा आहे. छान दादा, मित्रांची साथ तर तुम्हाला उत्तम लाभली यामध्ये, पण तुम्हाला फॅमिलीची साथ यामध्ये कशी लागली? ज्यावेळी मी गोपालनाचा निर्णय घेतला त्यावेळी माझे वडील आणि बंधू यांना थोडी शासकता होती. तर त्यांनी यामध्ये मला नंतर त्यांचा विरोध मावळला. तर त्यांना वाटत होतं की कसं होईल काय होईल, त्यांना हे सांगता येत नव्हतं. तर त्यांचाही मला सुरुवातीच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात मला मदत मिळाली. त्यावर माझी जी पत्नी असेल समिधा, हिनंही माझे जे प्रयोग मी करत होतो म्हणजे दंतमंजन करणं असेल, गोरसपाक बिस्किट करणं असेल, तूप काढणं असेल किंवा इतर सगळं दही लावणं असेल, तर हे सगळी कामं ती माझी बायको माझ्या बरोबर करत होती. त्याबरोबर माझी आई वहिनी यांचाही मला त्यामध्ये हातभार होता. आणि त्याबरोबरच सर्वात महत्वाचं नाव घ्यायचं म्हणजे बळीमामा. ते बळीमामा साधारणपणे 2018ला वारले. तर बळीमामांची जवळ 45 ते 50 वर्ष सेवा आमच्या कुटुंबाभोवती त्यांची झाली. शेतीतली सगळी कामं, जनावरांचं सगळं उपचार हे सगळे बळीमामा करत राहायचे. आणि ज्यावेळी मी माझ्या गायींची संख्या 82 झाली, तर ती 82 संख्या होण्यापर्यंत म्हणजे 9 गायांपासून 82 पर्यंत हा सगळा जो डामडोल आहे किंवा हा पसारा आहे
तो सगळा बळीमामाने एक कल्ली सांभाळला. त्यांना गणपत मोहिते आणि पांडुरंग शेळके यांची यामध्ये काम म्हणजे मदत लाभली होती. तर ह्या सर्वांच्या जोरावरतीच मी हे माझी सेंद्रिय शेतीतले जे प्रयोग आहेत, जे वेगळ्या प्रकारचे होते, तर ते मी सक्सेस करू शकलो. दादा, आपण सांगितलं की ह्या सगळ्यामध्ये जे काही सर्वांचा खारीचा वाटा आपण म्हणूया तुमच्या यशामध्ये, तर हा तुमच्या एकट्याचं यश नसून हे सर्वजण तुमच्या पाठीशी उभा राहिले म्हणून तुम्हाला हे यश मिळतंय. खूप छान वाटलं, सगळ्यांचं कौतुक. आता मला सांगा की या सेंद्रिय शेतीबद्दल शेतकऱ्यांमध्ये कोणकोणते गैरसमज आहेत आणि ते गैरसमज तुम्ही कशा पद्धतीने दूर कराल? खरंच चांगला प्रश्न आहे हा. महत्वाचं म्हणजे सेंद्रिय शेती बद्दल गैरसमज तर प्रचंड आहेत. की सर्वात प्रथम पहिला गैरसमज आहे तो म्हणजे की सेंद्रिय शेतीमध्ये उत्पन्न येत नाही. दुसरी गोष्ट, जे लोकांनी आडाखे बांधल्यात त्या पद्धतीचं उत्पादन किंवा त्याचा खर्च निघत नाही, हा दुसरा गैरसमज आहे. त्याबरोबर जे पालेभाज्या, फळभाज्या आणि ज्या आपण ज्या सातत्यानं कडधान्याच्या वगैरे इतर सर्व भाज्या आपण लावतो, तर त्यामध्ये किडीचा आणि कीटकनाशकांचा प्रादुर्भाव होऊन ते पीक जातं. असे बरेच आणि ज्या सेन्सिटिव्ह भाज्या आहेत त्या तर अजिबात सेंद्रिय शेतीमध्ये येत नाहीत. तर अशा प्रकारचे सर्वात प्रथम म्हणजे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत आणि त्यामुळेच बरेच शेतकरी ते सेंद्रिय शेतीकडे दुर्लक्ष करतात. तर आता तुमचा त्याबद्दल दुसरा एक प्रश्न असा होता की या शेतकऱ्यांना किंवा ह्याबद्दल तुम्ही मार्गदर्शन कसे कराल. तर मला सर्वप्रथम सांगायचं आहे शेतकऱ्यांना की हे गैरसमज आत्ता निर्माण झालेले आहेत. तर तुमचे पूर्वज किंवा वाडवडील ह्याच पद्धतीची शेती करत होते. त्यामध्ये बघायला गेलं तर जे पारंपरिक, शाश्वत, नैसर्गिक आणि जी नक्षत्र आधारित शेती होती ती पूर्णपणे सेंद्रियच होती. म्हणजेच त्या शेतीमध्ये निविष्ठा किंवा त्यामध्ये जे वापरले जाणारे सर्व खतं, औषध आहेत ते पूर्णपणे देशी आणि घरगुती पद्धतीचे होते. तर यामध्ये मार्गदर्शन करताना माझं सर्व शेतकऱ्यांना सांगणं आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं आत्ता जी आधुनिक शेती करता तेच शेड्यूल वापरायचं आहे. त्यामध्ये फक्त तुमच्याकडे असणारे गोवंश असेल किंवा तुम्ही ज्या निविष्ठा तयार करत असाल तर सर्व निविष्ठा ह्या तुम्ही तुमच्या घरगुती मिळत असतात किंवा घरच्या घरी तुम्ही तयार करायच्या किंवा तुम्ही बाहेरून काही जे असे गोशाळा किंवा इतर जे शेतकरी करत असतात तर ते तुम्ही घेऊ शकता. तुमच्याकडे गांडूळ खत मिळतं, शेणखत मिळतं, कोंबडी खत मिळतं किंवा त्याबरोबरच जे इतर जे कीटकनाशक असेल किंवा स्लरी असतील त्या तुम्ही स्वतः करून त्या तुम्ही ही शेती करू शकता. आता मला यामध्ये ह्याला जोडूनच एक दुसरा प्रश्न म्हणजे आहे पडणार आहे शेतकऱ्यांना, तर त्याविषयी मला बोलायचं आहे. तर सर्वप्रथम आपण बघायला गेला तर सेंद्रिय शेतीमध्ये तुम्ही जे त्याचा बांध आहे तर बांधाभोवती तुम्ही आपल्या शेवरी, गिरीपुष्प किंवा इतर ज्या टाटव्या ज्या वनस्पती आहेत तर त्यांची लागवड करायची. त्याबरोबरच आतमध्ये आंतरपिकं भरपूर घ्यायची. म्हणजे मिश्र पीक पद्धती ही सेंद्रिय शेतीसाठी वरदान आहे. तर त्यामध्ये दुसरी गोष्ट आहे की मिश्र पीक केल्यामुळं तुम्ही कडधान्यामध्ये मिश्र पीक केलं किंवा इतर भरड धान्य असतील किंवा काही तृणधान्य असेल, यामध्ये पूर्वीच्या काळी आपल्याकडं शेतकऱ्यात ते पूर्णपणे मिश्र पीक पद्धतीनं म्हणजे मोगणा आपण म्हणतो की 3 सरी ओळी झाल्यानंतर एक चौथा आपल्याकडे मोगणा असायचा, तो आपण प्रत्येक पिकांमध्ये आपण घालत होतो. तर आज बघायला गेलं तर अशा पद्धतीची शेती होत नाही. आपण एक पीक पद्धती गेल्यामुळं तर सर्व शेतीचे नायनाट झालेलं आहे. एका पिकामुळे काय झालेलं आहे, समजा सोयाबीन सारखं पीक असेल तर ते पीक गेलं तर 100% सगळं पीक जाते. तर त्यातच आपण इतर मका लावला किंवा त्याच्याभोवती तुरीची ताटवा लावला किंवा आधीमध्ये आपण भुईमुग लावला किंवा इतर ज्या कडधान्याची पिकं असतील म्हणजे चवाळा, मूग, उडीद असेल तर त्याची आपण 1-2 ओळी केल्या किंवा मोगणा केला
तर तो मिश्र पीक पद्धतीमुळे काय होते की मुख्य पीक आहे तर ते सुद्धा वाचतंय, कारण प्रत्येकावरती येणारी कीड आणि रोग हा वेगवेगळा असतो आणि त्यामुळं अंतर्गत त्याचं किडीचं नियंत्रण होतं. त्याबरोबरच माझं एक मत आहे की ज्या आपल्या सरबांधावरची जी झाडं असतील किंवा छोटी मोठी, मगाशी मी तुम्हाला सांगितलं शेवरी आणि गिरीपुष्प सारख्या वनस्पती असतील तर त्याच्यावरती पक्षी येतात आणि पक्षी काय करतात तर किडीसाठी येत असतात आणि त्या सगळ्या किडी फस्त करतात. त्यांचं अन्नच कीड आहे, तर ती प्रत्येक पिकावर आलेली कीड आहे ती त्याचं नियंत्रण करते. अंडी घालण्याच्या आधी काही कीटक आहेत ते खाऊन टाकतात ते पक्षी आणि त्यामुळे किडीचं आणि रोगाचं नियंत्रण होतं. मग जे काही राहिलेली कीड आहे तर त्यासाठी तुम्हाला जे मी विस्तारानं पुढे त्या तुम्हाला जे कीटकनाशक सांगणार आहे तर त्याचा वापर करायचा आहे आणि त्यामुळे ती मुख्य पीकही वाचलं जातं आणि त्याबरोबर घेतलेली आंतरपिकही वाचली जातील आणि या दोन्हीचा बॅलन्स म्हणून आपलं उत्पन्न वाढेल. आता त्याबरोबर आपण बघायला गेलं तर एक पीक पद्धतीमध्ये ते मुख्य पीक आहे, एकच पीक असतं आणि त्यावर इतर आपण काय उगवून देत नाही. आपण तण सुद्धा आपण तणनाशक मारून टाकतो. तर त्याबरोबर जे जमिनीत उगवलेलं तण आहे ते सुद्धा आपल्या त्या पिकासाठी वरदान असतं आणि काही प्रमाणात ते मोठं झालेलं तण सुद्धा आपण पूर्णपणे आपण गाडायचं असतं त्यामध्ये आणि त्याचंही खत होतं. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे आमचे कोल्हापूरचे शेतकरी आहेत प्रताप चिपळूणकर, तर त्यांनी बिन मशागतीची शेती म्हणजे शेतामध्ये कुठलीही अवजारं घालायची नाहीत, अवजारं वापरायची नाहीत, अशा पद्धतीची शेती जी संकल्पना मांडलेली आहे आणि ते काही प्रमाणात ते यशस्वी झालेले आहेत. तर अशा पद्धतीनं जे म्हणजे खर्च कमी करायचा आपल्याला शेतीचा आणि तो खर्च कमी करताना काही होणारा खर्च आहे तो तुम्ही तुमच्या घरगुती सर्व ज्या निविष्ठा किंवा औषधं तयार करून त्या रोगाचं किडीचं नियंत्रण करायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही यामध्ये करू शकता. आता मगाच एक तुम्हाला सांगायचं म्हणजे तणाचा विषय. आपल्याकडे एक जुनी म्हण आहे की तण देही धन. तण देही धन म्हणजेच तण सुद्धा ह्या शेतीसाठी गरजेचे आहेत. आता त्यामधली जे तणांचं आपण बघायला गेलो असेल ती तण आलीत कुठून, तर ह्यातली जी तण आहेत ती आपल्या रासायनिक खतामधून आलेले असतात किंवा दुसऱ्याचं पाणी आपल्या शेतात येतं त्याच्याबरोबर तणाचे बी येतात, त्यामुळे सुद्धा बऱ्यापैकी तण उगवत असतं आणि त्यामधलं बरंच आपण तण म्हणून काही गोष्टी आपण टाकून देतो. तर त्या सुद्धा काही भाजी असते आपल्या जेवणाची, म्हणजे आपल्या जेवणात ज्या भाज्या असतात म्हणजे त्यामध्ये आपण बघायला गेलात तर शिपरूची भाजी असते, चिगळाची भाजी असते, त्याबरोबर लाल माठ असतो, तांबडा माठ असतो आणि त्याबरोबर तांदळा ही सुद्धा असते. म्हणजे आपल्याला ह्या सुद्धा वनस्पती आपण भाजी म्हणून सुद्धा आपण आपल्या घरात वापरू शकतो आणि उरलेल्या ज्या अनावश्यक आहेत त्या सुद्धा तुम्ही आपण काढू शकतो. आता तुम्ही म्हणाल लव्हाळ्यासारख्यावरती आम्हाला तणनाशकच मारायला पाहिजे, तर लव्हाळा कसा मरेल? तर लव्हाळ्यासाठी महत्वाचं आहे, लव्हाळ्याच्या शेतामध्ये तुम्ही राजगिरा टाकला तर राजगिऱ्याच्या मुळ्या त्या लव्हाळ्याच्या गड्ड्यामध्ये जातील आणि त्या गड्ड्यामध्ये गेल्यानंतर त्या मुळ्यांच्या द्वारे ते लव्हाळ्याचं नियंत्रण होऊ शकतं, कारण ते गड्डाच पूर्णपणे त्याचं वाढ आहे ते खुलते. अशा पद्धतीने जे देशी उपाय आहेत हे पूर्वज सर्व आमच्या अशा पद्धतीने शेती करत होते. तर ती पद्धत आपल्याला अवलंबायला पाहिजे. आता काही ठिकाणी बघायला गेलं तर लव्हाळ्याचा वापर सुद्धा म्हणजे लव्हाळ्याचे गड्डे आहेत ते तुम्हाला अत्तरांमध्ये, अगरबत्तीमध्ये किंवा तुम्हाला नागरमोठा म्हणून आपले जे आयुर्वेदिक विज्ञान आहे त्यामध्ये औषधं करण्यासाठी त्याचा वापर होतो. तर अशा पद्धतीनं या तणांचा सुद्धा उपयोग आपल्या शेतीमध्ये आहे आणि त्याचं नियंत्रण आपण तणनाशक मारून करायचं नाही. कारण शेतकऱ्यांमध्ये काय झालंय की तण काढायला किंवा भांगलायला ज्या महिला लागतात तर त्यांना 5,000 10,000 रुपये त्यांचा खर्च येतो, म्हणून ते काय करतात 1,000-1,500 लिटरच्या ज्या तणनाशकाच्या बाटल्या मिळतात तर त्याची फवारणी करतात. तर ते नुसतं तण मरत नाहीत, तणाबरोबर जमिनीत असलेले जीवाणूही मारतात आणि त्यामुळं पिकाला वाटतं आपल्याला की तण नाहीसं झालं आपल्या ह्याच्यातलं, खरं ते जीवाणू महत्वाचे. ते लाखो प्रकारचे जीवाणू जे आपल्या जमिनीत जगत असतात आणि ते मातीचा एक कण विलग करत असतात. ह्या जीवाणूंचं कामच आहे की त्यांचं काय खाद्य आहे, तर त्यांचं खाद्य आहे की जे आपल्याकडे पालापाचोळा कुजलेला आहे किंवा
त्याबरोबरच आपण ज्या निविष्ठा टाकलेल्या आहेत ना, सेंद्रिय, तर ते खाऊनच हे जीवाणू जगत असतात, त्यांची वाढ करत असतात. आता गांडुळाचा तर विषय महत्वाचा आहे, सर्वांना परिचित आहे. गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे. गांडूळ 70 फूट खोल जातो, 70 फूट परत वरती येतो आणि 24 तासात 25 वेळा गांडूळ हे खालवर करत असतो. म्हणजे मातीचा कण 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 विलग करायचं काम गांडूळ करत असतो. गांडुळाचा जो रस, त्याचा ह्याच्याभोवतीचा जो पाणी जे झिरपतं ते सुद्धा ह्या जीवाणूंचं खाद्य आहे. आणि अशा पद्धतीने हे सर्व आपले मित्र आहेत आणि हेच आपण तणनाशक मारून आता मारतोय. तर ते म्हणजे खूप घातक आहेत आणि अशामुळेच ही आपली शेती नापिकीकडे चाललेली आहे. आता तुम्ही खूप छान प्रकारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, त्यांचे चांगल्या प्रकारे गैरसमज आता दूर होतीलच आणि त्यामध्ये तुम्ही कीटकांचा प्रादुर्भाव जो होतो त्याचा कसा तुम्ही नायनाट करू शकता, त्याच्यावरचे जे उपाय आहेत आणि तणाविषयी जी तुम्ही माहिती दिली ती खूप छान महत्वाची होती. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान पण होणार नाही, हे खूप छान मोलाचं मार्गदर्शन ठरले. तर आपला पुढील प्रश्न असा होता की जी परसबाग कन्सेप्ट जी आहे तर ती कशा पद्धतीने तुम्ही मांडू इच्छिता? गृहिणीसाठी खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. आज आपण बघायला गेलं तर आठवडी बाजारांची संख्या वाढलेली आहे. त्यामध्ये बघायला गेलं तर आम्ही स्वतःला शेतकरी समजतो आणि शेतकरीच या एक पीक पद्धतीमुळं किंवा ऊसासारख्या नगदी पिकांमुळं की शेतकऱ्याच्या घरातच आज भाजीपाला आणि कडधान्य किंवा तृणधान्य पिकत नाहीत, हे वास्तव आहे. आज बघायला गेला तर म्हणजे आमच्या भागातल्या शेतकऱ्यांकडं स्वतःचा असा भाजीपाला नाही. त्यांनी आठवडी बाजारमध्ये जायचं, 500 ते 1000 रुपयाचा भाजीपाला 2 पिशव्या भरून आणायचा आणि मग तो आठवडाभर तो भाजीपाला त्यांनी वापरायचा. आज बघायला गेलं तर पलूस सारख्या गावामध्ये 3-3 दिवस आठवडी बाजार भरतोय. म्हणजे ही गरज निर्माण झालेली आहे लोकांना पालेभाज्या आणि फळभाज्या खाण्याची. तर माझी याबाबतली एक कन्सेप्ट आहे की महत्वाची म्हणजे जे शेतकऱ्यानं स्वतःपुरतं परसबाग करावी आणि जे प्लॉट धारक आहेत किंवा काही लोक राहिलेले आहेत त्यांनी टेरेस गार्डन करावं आणि स्वतः लागणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्यातल्या काही भाज्या स्वतः पिकवाव्यात. म्हणजे आपण बघायला गेलं तर साधारणपणे 1 गुंठा 2 गुंठा जागा ज्याच्याकडे शिल्लक असेल तर त्यांनी काय करावं की मिश्र पीक पद्धतीचे जे भाजीपाल्याचं डिझाईन जे आहे, म्हणजे त्यामध्ये काय आहे की त्यातल्या 3-4 भाज्या फळभाज्या असतील, काही पालेभाज्या असतील. आता कोथिंबीर आणि मेथी, कोथिंबीर 25 दिवसात येते, मेथी 45 दिवसात येते, तर आपल्याला माहिती आहे. तर त्या आंतरपीक म्हणून मध्ये त्याचा वापर करावा. मुख्य टोमॅटोची भाजी असेल किंवा वांग्यासारखी फळभाजी असतील, मधीच एक कोबी फ्लावरचे गड्डे असतील आणि एका बाजूला कुपाभोवती तुमच्याकडं वेल असतील तर त्याची लागवड करावी. आणि हे सर्व मिश्र केल्यामुळं तर त्याच्यामध्ये कुठलेही रोग आणि कीड येणार नाही. आणि आपल्याकडे आज बघायला गेलं तर देशी बियाणांचं उपलब्धता आहे. बऱ्याच ठिकाणी जे गावरान बियाणं आहे, जे सकस आहे, कसदार आहे, तर त्याची बियाणांची उपलब्धता आहे आणि ते बियाणं आपण तिथे 1-2 बियाणं टोकलं तरी चालते. त्यातले जे जून झालेलं फळं आहेत किंवा भोपळा दोडका असेल ते काढून ठेवायचं, ते पुढच्या वर्षी आपल्याला उपयोगात येणार आहे. तर ही कन्सेप्ट खूप जुनी आहे. आज आपण बघायला गेलं तर लहानपणी आपल्याला दिसून होतं की प्रत्येकाच्या घराभोवती पडवळाचे वेल असायचे, कारल्याचे असायचे, दोडक्याचे असायचे, एखादा शेवगा असायचा आणि एकामेकाला देवाणघेवाण करून आपण ही आपली भाजीची गरज आपण भागवत होतो. कालयुगात काय झालं की जसजसा गृहिणी म्हणजे त्यांच्या स्वयंपाकामध्ये जे भांडी घासायला आपण जे साबण वापरतात तर तो साबण असेल किंवा अंगाचा साबण असेल, कपडे धुण्याचा साबण असेल, त्यामध्ये असलेले जे घटक आहेत, रासायनिक घटक आहेत, ते त्या पिकांच्या किंवा त्या भाज्यांच्या मुळाशी जाऊन, त्या झाडांच्या मुळाशी जाऊन ती पीक आज येत नाही. आज कुणाकडेही वांग्याची 2-3 झाडं लावली तर ती येत नाहीत. असलं काही पाणी न वापरता आपण चांगलं पाणी वापरून आपली ती परसबाग करू शकतो. आणि त्यामध्ये हंगामवार भाज्यांची जी आपण लागवड केली तर ती खूप चांगल्या पद्धतीनं
परसबाग आपले हे होईल. मध्येच 1-2 फुलांची झाडं सुद्धा आपण लावू शकतो. जे घरी आपल्याला जे फुलं लागतात रोज देवाऱ्यावरती वाहण्यासाठी किंवा घरातल्या इतर कार्यक्रमासाठी सुद्धा, याची सुद्धा 2-4 झाडं आपण लावतो. आज आपण बघायला गेलो तर कुंड्यांमध्ये सुद्धा भाज्या लावल्या जातात आणि त्या येतात. तर हे प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वतःभोवती किंवा स्वतःच्या घराभोवती जर अशी परसबाग फुलवली तर त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. आणि याच्यामुळे आर्थिक बचत म्हणायला गेला तर 500 रुपये आठवड्याला आपले भाजीला गेले तर महिन्याला 2,000 होतात, वर्षाला 25,000 रुपये होतात. आणि हे 25,000ची गरज आपली अशा पद्धतीनं भागेल. दुसरी गोष्ट, ज्याच्या दारात शेवगा असेल किंवा इतर मोठी हे असेल तर त्यांना आपण देवाणघेवाण करून आपण स्वयंपूर्ण होऊ शकतो. तर अशा पद्धतीने ही परसबाग जी कन्सेप्ट आहेत ती महिलांनी हातात घेऊन, म्हणजे महिला शेतकरी आहेत त्यांनी हातात घेऊन त्यांनी या पद्धतीनं जर परसबाग ची निर्मिती केली तर त्यांचा जो भाज्यांचा वर्षाचा खर्च आहे तो वाचणार आहे. महत्वाचं म्हणजे अजून एक विषय आहे की एकमेव अशी गोष्ट आहे की आपण आठवड्यात एकदाच भाजीपाला आणतो. तो भाजीपाला आपण फ्रीजमध्ये ठेवतो. कालांतरानं आठवड्याच्या शेवटी त्यातल्या निम्म्या भाज्या ह्या खराब झालेल्या असतात. तर तुमच्याकडे परसबाग असेल तर तुम्ही समजा पोहे करायचे आहेत तर पटकन आपल्या ठिकाणी गेलो, 1-2 झाडाच्या 4 मिरच्या तोडल्या, त्या आणल्या, थोडीशी कोथिंबीर आणली, ती वापरली तर ताजा भाजीपाला तुम्हाला मिळेल. तुम्हाला ज्यावेळी खायचं आहे त्यावेळी तोडून आणला तरी तुम्हाला ते उपयोगात आणता येणार आहे. आणि यामुळं फ्रीज हा घरापासून दूर राहील, घरात त्याचा वापर होणार नाही आणि त्यामुळं लाईटची बचत होईल, तुमचा आर्थिक फायदाही त्यातनं होणार आहे. दादा, परसबागेची कन्सेप्ट अगदी उत्तम प्रकारे तुम्ही मांडलीत. याचा फायदा काय होणार आहे तर या परसबागेतील फळभाज्यांचा जो समावेश आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींच्या आहारामध्ये जेव्हा होणार आहे तर हे सर्व कुटुंब कॅन्सर मुक्त राहणार आहे. दादा, माझा पुढचा प्रश्न असा की सध्या सुरू असलेले शासनाकडून नैसर्गिक शेतीचे धोरण हे यशस्वी होईल का? तुम्हाला काय वाटते? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आज बघायला गेलं तर सेंद्रिय शेतीबाबत प्रत्येक ग्राहक असेल आणि शेतकरी असेल हा काही प्रमाणात जागरूक व्हायला लागलेला आहे. तर त्याच्या लक्षात आलेलं आहे की आज भरमसाठ प्रमाणात दवाखान्याची बिलं होत आहेत. वेगवेगळे आजार जे आपण कधी स्वप्नात बघितले नव्हते असे कॅन्सर, शुगर, BP सारखे पेशंट घरोघरी आपल्याला आढळायला लागलेले आहेत. शिरोळ असेल, जुन्नर असेल किंवा प्रत्येक गावात बघायला गेला तर तुम्हाला 15-20 पेशंट तर तुम्हाला कॅन्सरचे तुम्हाला दिसतात. तर हे कशामुळे आलं तर सर्वप्रथम तुमच्या आहारात येणारं जे अन्न आहे ते तुमच्या पानात असलेलं जे अन्न आहे ते विषारी आहे आणि हे जर विषारी अन्न आपण खाल्ल्यामुळं हा कॅन्सर होतो. ह्याचा प्रचार आणि प्रसार खूप मोठ्या प्रमाणात मीडियाच्या माध्यमातून आणि प्रसार माध्यमातून सर्व लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळं ग्राहकही सजग झालेला आहे. आणि त्याबरोबरच शासनानं जे अलीकडच्या काळामध्ये जे धोरण सुरू केलेलं आहे, सुरुवातीला पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन असेल किंवा अलीकडे जे सुरू असलेलं नैसर्गिक शेतीचं अभियान असेल तर याचा प्रचार आणि प्रसार कृषी विभागाच्या माध्यमातून तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. प्रत्येक गावागावामध्ये गट तयार करून त्याद्वारे याचं मार्गदर्शन होतेच. आत्मासारखं जे विभाग आहे कृषी विभागाचा आत्मा विभाग, तर आत्मा मार्फत याची जनजागृती मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तर मला यामध्ये सांगायचं आहे की जे गावातले काही प्रयोगशील शेतकरी असतील हे निवडून त्यांच्याद्वारे या सेंद्रिय शेतीतल्या कार्यशाळा घेतल्या जातात, शेतीशाळा घेतल्या जातात आणि त्याद्वारे त्यांनी काही निविष्ठा करायच्या, कशा पद्धतीनं तुम्ही पिकांची लागवड करायची, तर ह्याचं सर्व नियोजन जे जाणकार शेतकरी आहेत त्यांच्या माध्यमातून दिलं जातं. आता यामध्ये बघायला गेला तर आता गावागावामध्ये जर असे गट तयार झाले किंवा आता पाणी फाउंडेशनचं सुद्धा बऱ्यापैकी बीज प्रक्रियेपासून बऱ्याच गोष्टी ते आज शेतकऱ्यांना शिकवायला लागलेल्या आहेत. आता ही गोष्ट जरी छोटी असेल तर ती व्यापक रूप कधी धारण करेल हे सांगता येत नाहीत. ज्या काळात आपल्याला अन्नधान्याचा तुटवडा आपल्या देशाला होता तर त्या काळात हरित क्रांती आली आणि हरित क्रांतीनंतर जे एक संकरित बियाणांचं आणि खतं औषधं यांचं जे जाळं निर्माण झालं किंवा त्याची व्याप्ती वाढली त्यामुळे आपण स्वयंपूर्ण झालो. खरं स्वामीनाथन सुद्धा म्हणायचे
की बाबा हे काही काळापुरती गरज आहे, त्यामुळं आपण ही खतं आणि औषधं वापरूया, त्यानंतर परत आपण मूळ स्थितीवर यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमच्याकडे असणारं जे देशी वाण आहे किंवा सकस कसदार बियाणं आहे ते तुम्ही जपून ठेवा, त्याची जपणूक करा, त्याची सीड बँक तयार करा आणि ते तुम्ही परत तुमच्या शेतांमध्ये त्याची पेरणी करा. आज आपण बघायला गेला तर सेंद्रिय शेतीची चळवळ ही खूप जुनी आहे. आपण बघायला गेला तर शेतकऱ्याच्या घरामध्ये आपल्याला त्याचा बंगला नव्हता, त्याचं जुनं कौलारू घर किंवा छपराचं घर असायचं. त्यामध्ये आपण बघायला गेलं तर त्याच्या घराच्या आड्याला तुम्हाला कणस दिसायची, मक्याची कणसं असायची, शाळवाची किंवा बाजरीची कणसं तुम्हाला दिसायची. त्याच्या घराभोवती घरामध्येच उतरंड असायची, त्या उतरंडीमधल्या राखेमध्ये तुमच्याकडे बियाणं असायचं. ते बियाणंही कसं असायचं, सकस कसदार आणि उगवण क्षमता असलेलं बियाणं असायचं. तर गावोगावी काय अशा महिला आहेत त्या स्वतः बियाणांची साठवणूक करत असतात. आता आमचंच उदाहरण घ्यायचं म्हणजे आमच्या नातेवाईक असलेल्या आमच्या दत्ता उतळेंची आई आहेत विमलाबाई उतळे, मी त्यांना धनगावची बीजी माता म्हणतो. तर तिनं सगळ्या प्रकारचा, आज तिच्याकडे आंबट चुका मिळतो, तिच्याकडे जेवढे जेवढे चुनला पावटा असेल, जेवढे जेवढे देशी वाण आहेत ते त्या विमला मावशीकडे तुम्हाला तिने साठवलेले असतात आणि ती देत असते. म्हणजे अशा पद्धतीचं बियाणं साठवणूक करणारी लोक गावात होती. पूर्वी गाडग्या मडक्यात हे बियाणं साठवणूक असायचं, त्यामध्ये राख घातलेली असायची आणि त्या राखेतलं बियाणं हे साठवणूक केलेलं बियाणं ज्यावेळी नक्षत्रानुसार आपल्याकडं पावसाळा सुरू झाल्यानंतर ते बियाणं काढायचे आणि ते परत पेरणीसाठी वापरले जात होते. दुसरी एक गोष्ट सांगायची म्हणजे घटस्थापनेला ज्यावेळी आपण रब्बी हंगामीच्या सुरुवातीला आपण दसऱ्याच्या वेळी आपण ज्यावेळी घटस्थापना करतो त्यामध्ये आपण मातीमध्ये बियाणं रुजवण्याचा कार्यक्रम करत असतो, आपल्या घरी घट बसवतो. त्यामध्ये जे गहू असतात, हरभरा असतात किंवा इतर जे पावटा वगैरे हे सगळं आपण का घालत होतो, तर ते उगवण क्षमता बघायसाठीच ते बियाणं आपण त्या मातीमध्ये घालून आपल्या देवाऱ्यावरचं जे घट आहेत तर तिथं ते बियाणं उगवलं की नाही आपल्याला कळत होतं. आणि अशा पद्धतीनं ही जे बियाणांची साठवणूक आणि जपणूक आपल्याकडे केली जात होते. आज परत आपण येताना गावोगावी शेतकऱ्यांनी परत अशा पद्धतीचे गट करून स्वतःचे बियाणे स्वतः साठवणूक करायला पाहिजे आणि ते परत पेरायला पाहिजे. आता शासनाचं जे धोरण आहे नैसर्गिक शेती मिशनचं ते यशस्वी होणार आहे, कारण काही प्रमाणात शेतकऱ्याला ड्रम घेण्यासाठी किंवा काही अवजारं घेण्यासाठी शासन मदत करतं, शेतकऱ्यांच्या सहलींचं नियोजन करतं की जेणेकरून आमच्यासारखी काही शेतकरी जे सेंद्रिय शेती करतात तर त्यांच्या शेत बांधावरती जाऊन डायरेक्ट सेंद्रिय शेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचं मार्गदर्शन होईल. तर अशा पद्धतीनं म्हणजे शासन प्रयत्न करतं आणि शेतकऱ्यांना ते उपयुक्त असं आहे. त्यामुळं शासनाचं जे नैसर्गिक शेती मिशन आहे ते भविष्यात तुम्हाला यशस्वी झालेलं दिसेल. खूप छान माहिती होती की आपण सण समारंभामध्ये पारंपरिक पद्धती तर जपत असतो, पण त्याच्या पाठीमागे सुद्धा शास्त्रीय कारण काय असतं हे नवरात्रीच्या उदाहरणामध्ये तुम्ही स्पष्ट केलं. आणि पूर्वी शेतकऱ्याचे घर कसे होते ते अक्षरशः चित्र त्याचं डोळ्यासमोर आता उभं राहिलं. खूप छान माहिती होती. आता सेंद्रिय शेतीचे शेड्यूल तयार नसतं तर काय काय शेतकऱ्यांचं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं, तर त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? बरोबर आहे की आपण बघायला गेलं तर आज जे पालेभाज्या आणि फळभाज्या करणारे जे शेतकरी आहेत तर त्यांच्याकडं लेखी स्वरूपात जे कृषी तज्ज्ञ आहेत ते शेड्यूल देत असतात आणि त्या पद्धतीनं त्यांनी लागवण कधी करायची आहे, टोकणी कधी करायची आहे किंवा पहिल्यांदा कुठलं खत वापरायचं, नंतर कुठलं वापरायचं, रोगांसाठी काय वापरायचं, तर याचं प्रत्येक दिवसागणिक त्याचं शेड्यूल असतं आणि त्यामुळं तो शेतकरी बऱ्या अंशी यशस्वी होतो. तर यामध्ये बघायला गेलं तर असं लेखी शेड्यूल सेंद्रिय शेतीमध्ये मिळत नाही किंवा त्याचा आराखडा शेतीचा तयार नसतो. ही एक दुर्लक्षित घटक आहे. खरं मला सांगायचंय, ज्यांना सेंद्रिय शेती करायची आहे तर ती शेती अशी काही वेगळी नाही, ती पारंपरिक पद्धतीची शेती आहे. त्यामध्ये बघायला गेलात तर आपण सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी तुम्ही शेणखत पसरलेलं असतं रानामध्ये किंवा ज्याच्याकडे शेणखत उपलब्ध नसेल तर त्याने काय करायचं आहे की त्याने त्याच्या पिकाची काही लागवड असेल तर ती लागवड करण्यापूर्वी
त्यानं गोमूत्र असेल किंवा जैविक शेतीमधलं म्हणजे आपल्याकडं सुडो ट्रायको आहे तर त्याची थोड्या प्रमाणात फवारणी करायची आहे आणि त्यानंतर लागवड म्हणजे बियाणांची लागवड किंवा रोपांची लागवड करायची आहे. त्याबरोबर बघायला गेलं तर मुख्य पिकं आणि त्याच्याबरोबर आंतरपिकांचं नियोजन करायचं आहे. आणि आंतरपिकं अशी ठेवायची की साधारणपणे तुम्ही त्यामध्ये मेथी लावत असाल तर मेथी 25 दिवसाची असते. त्यामध्ये तुम्हाला कोथिंबीर घ्यायची असेल ते 45 दिवसाचे असतात. वांगी 65 ते 90 दिवसानंतर सुरुवात होते. कोबी फ्लावर आहे ते 75 दिवसानंतर काढणीला येतात, 75 ते 80 दिवसानंतर. तर ह्या पद्धतीची जी असते, भेंडी 1.5 महिन्यानंतर सुरुवात होते लागवड तयार व्हायला. आणि हे सर्व करत असताना तुम्हाला मार्केटच्या हिशोबानं जे आंतरपिकं निवडायचे आहेत त्या आंतरपिकं निवडायचे आहेत आणि त्याबरोबरच सुरुवातीला जे संस्कार आपण करतोय सुरुवातीच्या काळामध्ये तर ते पंचगव्याचा करायचा आहे. म्हणजे जे शेण, गोमूत्र, दही, दूध, तूप हे वापरून जे पंचगव्य तयार होतं तर पंचगव्यातून हे बियाणं भिजवून ते सावलीला वाळत घालायचे आहेत. किंवा काही रोपं असतील तर ते पंचगव्याच्या द्रावणामधनं बुडवून काढून किंवा त्याची लागवड करायची किंवा ऊसाची कांड्या असतील किंवा ऊसाची रोपं असतील तर पंचगव्यातून तुम्ही बुडवून काढून त्याची लागवड करायची आहे. तर ते केल्यानंतर तुम्हाला ह्युमिक आपण आपल्या घरगुती पद्धतीने आपण करू शकतो. त्याबरोबरच फुलविक आपण आपल्या पद्धतीने आपल्याकडे घरी करू शकतो. आता ह्युमिक करायची पद्धत कशी आहे तर ह्युमिक करताना आपल्याकडे जे देशी तांदूळ असतो, रेशनमध्ये देशी मिळतो किंवा घरगुती असतो, तर तो दळून आणायचा आहे, तो थोडा शिजवायचा आहे त्याचं पीठ. आणि ते शिजवल्यानंतर जमिनीखाली थोडा खड्डा काढून जिथं ओलिताची जमीन आहे, कायम ओल असते, अशा ठिकाणी मडक्यात ते शिजवलेलं तांदळाचं जे पीठ आहे ते त्यातमध्ये घालायचं, वरनं झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती एखादं भट्यार किंवा पोतं झाकून ते गारवा राहील अशा ठिकाणी ठेवायचं आहे. परत 3ऱ्या 4थ्या दिवशी ते काढून मोठ्या ड्रम मध्ये घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 किलो किंवा 3 किलो जे सेंद्रिय ह्याच्यातला गुळ आहे तो गुळ वापरायचा आहे. ते ह्युमिक म्हणून चांगलं काम करू शकतं. दुसरी गोष्ट, आपल्याकडे ज्या शेण्या लावल्या जातात देशी गायींच्या, तर त्या शेण्या ज्या गेल्या वर्षीच्या म्हणजे जुन्या 1 वर्ष जुन्या ज्या शेण्या असतात तर त्या शेण्या तुम्ही ड्रम मध्ये भिजत घालायच्या सुरुवातीच्या दिवशी पाण्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी त्यामध्ये गुळ घालायचा आहे. त्यापासून फुलविक नावाचं रासायनिक जे खत आहे द्रावण तयार होतं. तर ह्याच्या तुम्ही सुरुवातीला जमिनीवरती तुम्ही शिरकावा करायचा आहे. त्याबरोबर तुमच्याकडे गांडूळ खत असेल, शेणखत असेल, घन जीवामृत असेल तर हे जमिनीमध्ये सोडायचे आहेत. थोडी पिकं मोठी आल्यानंतर जर तुम्हाला मोठं जे पीक असेल तर त्यामध्ये तुम्हाला बायोडायनामिक पद्धतीचं म्हणजे जे तृणधान्य आहेत, भरड धान्य आहेत, कडधान्य आहेत आणि काही तेलबिया आहेत, मसाला धान आहेत, हे सर्व मिक्स करून एकरी 20-25 किलो लागतं. तर सगळ्याचं म्हणजे कमी जास्त प्रमाण करून समजा भुईमुग अर्धा किलो घेतला आणि इतर कडधान्य ते अर्धा किलो घेतली, मूग, उडीद, चवाळा, तृणधान्य 2-3 किलो घेतले म्हणजे मका, ज्वारी असेल भरड धान्यातले आणि तृणधान्यातले आपण गहू आणि भात असेल तर हे घ्यायचं किंवा तेलबियांमध्ये भुईमुग आणि सूर्यफूल, करडई असं ह्या सर्वांचं मिक्स वापर करून ते तुम्ही पेरायचं आणि 45 दिवसानं ते आलेलं पीक आहे ते तुम्ही ससलं तुम्ही जमिनीमध्ये गाडायचं आहे आणि ते कुजून त्याचं खत होते. त्या दरम्यान काही आलेला जो तण आहे ते सुद्धा तुम्ही त्या जमिनीमध्येच तुम्ही गाडायचं आहे. आणि त्या दरम्यानच्या काळात जे काही सेन्सिटिव्ह पिकं असतील तर त्यांना रोग आणि काही किडीचा प्रादुर्भाव होईल तर त्यासाठी तुमच्याकडे ज्या आपण जे 10 ड्रम मधले जे आपल्याकडे जे औषध आहेत म्हणजे ज्या स्लरी आपण तयार करतोय तर त्याचा वापर करायचा आहे. त्यामध्ये आमिल आणि वेमिल, आलं, मिरची आणि लसूण याची पेस्ट तयार करून त्याचं द्रावण करायचं आहे. वेकन मिरची लसूणचं द्रावण करायचं आहे, ते वापरायचं आहे. काही प्रमाणात मी तुम्हाला पहिल्या भागामध्ये सांगितलं जे पलार आहेत तर ते सुद्धा वापरायचे आहेत. त्याबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जे आपल्या शेळी रस्त्याकडनं चरताना ज्या 10 वनस्पती खात नाही त्यामध्ये काय कडुलिंब आहे, नंतर सीताफळ आहे, एरड मुगले आहे, टणटणी आहे, घाणेरी आहे, रुई आहे किंवा धोत्रा आहे, ह्या ज्या वनस्पती आहेत, सीताफळीचा पाला आहे, तर ह्या सर्व वनस्पतींचा पाला तुम्ही पाण्यात आणि गोमूत्रात भिजत घालायचा आहे. त्यामध्ये मिरची, लसूण आणि काही तंबाखूची पूड
हे त्यामध्ये मिक्स केल्यानंतर जे होणार द्रावण आहे ते कीटकनाशक होणार आहे आणि त्याचा वापर तुम्ही पिकांवरती कीटकनाशक म्हणून करायचा आहे. त्याबरोबरच काही प्रमाणात आपल्याकडं मच्छी अर्क असतो. मच्छी अर्क कसा तयार करायचा, तर ते माशाचे तुकडे असतात. आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर मच्छी मार्केटमध्ये पुढचा आणि पाठीमागचा जो खाण्यायोग्य पदार्थ नसतो तो टाकून दिला जातो या मासे व्यापाऱ्यांच्याकडून किंवा या लोकांच्याकडून. तो मासे तसे आणायचे आहेत आणि ते मासे आपण गुळामध्ये आपण भिजत घालायचे आहेत आणि साधारणपणे त्याचं पाणी सुटून जे अर्क तयार होईल तो सुद्धा अर्क तुम्ही पिकांवरती फवारायचा आहे. तर ते सुद्धा चांगल्या पद्धतीचं कीटकनाशक आणि म्हणजे इतर जे रोग आहेत ते त्यांना ते अटकाव करणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर त्या पिकानुसार जर तुम्ही तुमचं अंदाजे शेड्यूल तयार केलं तर ते पीक उत्तम प्रकारे येतं आणि त्याच्यापेक्षा हे कीटकनाशक कधी लागणार नाहीत. जर तुमच्याकडे मिश्र पीक असतील आणि आधीमध्ये तुमच्याकडं जे पक्षी थांबे असतील. आता पक्षी थांब्यांसाठी काय गरज आहे, तर तुमच्याकडे आधीमध्ये शेळवाचा ताट पाहिजे किंवा मक्याचं कणीस किंवा मक्याची लागवड करायला पाहिजे. तर त्याच्यावरती पक्षी बसेल आणि तो पक्षी तिथं बसून तुमच्या जे लहान पीक आहे त्यामधली कीड आणि आळी शोधून ते खाऊ शकतो. तर अशा पद्धतीने त्याचं किडीचं आणि रोगाचं नियंत्रण आपण करायचं आहे. आणि अशा पद्धतीचं शेड्यूल तयार नसल्यामुळं बऱ्यापैकी शेतकरी त्याच्याकडं म्हणजे दुर्लक्ष करतात. आता बघायला गेलं तर मी या संदर्भातली काही पुस्तकं मी लिहितोय, तर त्यामध्ये याचं सविस्तर आम्ही हे प्रत्येक पिकावाईज त्याचा आम्ही शेड्यूल तयार करून आम्ही शेतकऱ्यांना देणार आहे. म्हणजे त्याचा उपयोग ह्या शेतकऱ्यांना तो वाचून त्याचा त्यांना फायदा होणार आहे. छान प्रकारे आपण शेतीचं शेड्यूल कशा प्रकारे आपण आजूबाजूचीच वनस्पती वापरून तयार करू शकतो ह्या तुम्ही चांगल्या पद्धतीने सांगितलं. दादा, तुम्ही जो टी शर्ट आता घातलाय तर त्याच्यावर जो शेतकरी माझा हा जो लोगो आहे, तर या कन्सेप्ट विषयी सांगा. खूप चांगला प्रश्न आहे. साधारणपणे शेतकरी माझाची सुरुवात ही कोरोना काळात झाली. ज्यावेळी सगळं जग थांबलं होतं आणि त्यावेळी एकमेव जो शेतकरी आहे तो त्याच्या शेतामध्ये हा बिझी होता आणि तो शेतीमध्ये अविरत कष्ट करत होता. तर त्यावेळी सुचलेली ही संकल्पना आहे. माझे मित्र आणि माझ्या गुरुस्थानी असलेले प्रमोद प्रभुलकर यांच्याशी मी त्या कोरोनाच्या दरम्यान साधारण 2 वर्ष मी सातत्यानं आम्ही सेंद्रिय शेतीविषयी बोलत होतो आणि इतरही लोकांशी आम्ही बोलून ज्यावेळी आम्ही चर्चा करायचो सेंद्रिय शेती असेल, त्यातले फळं भाजीपाला या सर्व गोष्टींविषयी आणि त्यातून मग ह्यात पुढं कसं जायचं ही जी कन्सेप्ट प्रमोद प्रभुलकरांनी मांडली आणि त्यानंतर मग आम्ही शेतकरी माझाचा त्या भूमिकेतून आम्ही जन्म झाला. महत्वाचं म्हणजे जे शेतकरी आहेत महाराष्ट्राच्या राज्यातल्या अनेक कानाकोपऱ्यामध्ये जे सेंद्रिय शेती करणारे शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांचा शोध घेणं, त्यांच्यापर्यंत पोहोचणं, त्यांच्याकडून माहिती संकलन करून घेणं आणि त्यांच्याकडे कुठल्या कुठल्या उत्पादनाची, पालेभाज्यांची किंवा काही कडधान्याची, धान्याची काय त्यांच्याकडं लागवडी आहेत व किती प्रमाणात ते उपलब्ध होऊ शकतं याची माहिती घेण्याचं नियोजन ज्यावेळी प्रमोद प्रभुलकरांनी माझ्याकडे सांगितलं, आम्ही एक टीम तयार केली आणि टीम तयार करून त्या टीमद्वारे मी आणि माझ्यासोबत सुरेश पप्पू आम्ही महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये आम्ही फिरलो. साधारण बीड असेल, उस्मानाबाद असेल, परभणी, हिंगोली, अमरावती असेल, त्याबरोबर उत्तर महाराष्ट्रातलं नाशिक, पुणे जिल्ह्यातलं जुन्नर असेल, तर अशा ठिकाणी आम्ही फिरलो. आमच्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर इथल्या अनेक शेतकऱ्यांना आम्ही भेटलो. नाविन्यपूर्ण सेंद्रिय शेती करणारे शेतकरी होते, यांच्याकडून माहिती संकलित केली आणि प्रमोद सरांनी अतिशय चाणाक्षपणे गुगल फॉर्म तयार करून घेतला होता आणि त्या गुगल फॉर्म आम्ही प्रत्येक शेतकऱ्याचा आम्ही भरून घेत होतो. त्यामुळं अशा लोकांची आमच्याकडे माहिती कलेक्ट झाली. त्याबरोबर राज्यातले जे तज्ज्ञ शेतकरी आहेत यांची सुद्धा आम्ही माहिती घेतली
आणि त्याद्वारे आम्ही ही कन्सेप्ट आम्ही आता प्रत्यक्ष आम्ही सत्यात उतरतोय. तर यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की विषमुक्त पालेभाजी, फळे आणि कडधान्य ह्यांची होम डिलिव्हरी शेतकरी माझा देणार कॅन्सर पासून मुक्ती, हे आम्ही एक आमचं ब्रीद वाक्य आम्ही तयार केलं. कारण आज बघायला गेलो तर घरोघरी तुम्हाला कॅन्सर आणि बीपी, शुगर याचे पेशंट आपल्याला बघायला मिळतात. तर ते अलीकडच्या काळात ह्या सगळ्या पेशंटच्या संख्येमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तर ह्या लोकांना चांगलं सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीतलं अन्नधान्य कसं मिळेल, आणि हे करणारे जे शेतकरी आहेत, सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती करणारे आहेत, त्यांना 4 पैसे कसे मिळतील. तर ह्या दृष्टिकोनातनं शेतकरी माझाची आम्ही कन्सेप्ट आम्ही प्रत्यक्षात उतरत आहे. त्यासाठी आम्ही त्याबरोबरच काही गृहिणी ज्या महिला आहेत, ज्या गृहउद्योग करतात, तर त्यांना सुद्धा आम्ही याद्वारे हातभार लावणार आहोत. आणि त्यांच्या सुद्धा मालाला आम्ही पुण्या मुंबईतल्या किंवा इतर जे काही ग्राहक आहेत, तर त्यांना आम्ही होम डिलिव्हरीच्या माध्यमातून आम्ही त्याचा देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याबरोबरच नुसतं माल खरेदी करणं आणि विक्री करणं ही शेतकरी माझाची कन्सेप्ट नाही. तर त्याच्या पुढे जाऊन आम्ही शेतकऱ्यांना जे लागणारी सर्वतोपरी जी मदत आहे, मग त्यांना शेड्यूल तयार करणं असेल, त्यांना ठिबक सिंचनचं अनुदान कसं मिळेल, त्यांना इतर ज्या निविष्ठा कशा स्वतःच्या शेत बांधावरती करता येतील, तर त्याचं सुद्धा आम्ही नॉलेज किंवा माहिती आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यावर शेतकरी माझा हे एक मासिक सुरू करत आहे. तर त्या मासिकांमधून ज्या काही सेंद्रिय शेतकऱ्यांच्या यशोगाथा असतील त्या आम्ही प्रसारित करणार आहोत. काही नवीन पिकं असतील किंवा काही अंदाज असेल, बाजाराविषयीचं काही ज्ञान असेल, मार्केट विषयीची काही माहिती असेल, ते आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही त्याद्वारे मदत करणार आहोत. त्याबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमचं म्हणजे प्रमोद प्रभुलकरांचं आणि आमचं महत्वाचं काम आहे चित्रपट निर्मिती. तर त्यामध्ये सुद्धा आम्ही बऱ्यापैकी सेंद्रिय शेतीच्या बाबतीतली जी माहिती असेल किंवा काही अशा डॉक्युमेंटरी किंवा माहितीपट आहेत, ते सुद्धा आम्ही भविष्यात आम्ही निर्माण करून आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत याचा प्रचार आणि प्रसार आम्ही करणार आहोत. त्यामुळे शेतकरी माझा ही कन्सेप्ट व्यापक करताना बघायला गेलं तर शेती, माती आणि माणूस ह्यांना जोडणारी आहे. ह्यांच्या म्हणजे आयुष्यात कसे चांगले दिवस येतील आणि ग्राहकांना कसं त्यांच्या ताटात येणारं अन्न कसं विषमुक्त असेल, तर त्यासाठी ही झटणारी संघटना असणार आहे. आमच्या सोबत मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये जवळपास 30 ते 35 जणांचा स्टाफ आता डॉक्युमेंट लेवलवरती काम करतोय. आणि ह्या सर्वांना आम्ही सगळ्या म्हणजे काही मुली अशा होत्या की त्या बऱ्याच मुली ग्रामीण भागातल्या होत्या, तर त्यांना कडधान्य आपण जर समोर ठेवली तर त्यामधला फरक कळत नव्हता. उडीद कुणाला म्हणायचं, चवाळा कुणाला म्हणायचं, किंवा बाजरी किंवा ह्या इतर नाचणी, तर ह्यातला फरक कळत नव्हता. अशा मुली होतात, त्यांना सुद्धा आम्ही मार्केटमध्ये पाठवलं आणि त्यांचा अभ्यास करून घेतला. अशा पद्धतीनं आम्ही ग्राउंड लेवल पासून हाय लेवल पर्यंत आम्ही शेतकरी माझाच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांशी आणि शेतकऱ्याशी जोडणारे जात आहोत. त्याबरोबर आम्ही जे आपल्याकडे जे परकीय व्यापार होतो, एक्सपोर्ट होतो शेतमालाचा, त्याचा सुद्धा आम्ही अभ्यास केलेला आहे. आम्ही काही तज्ज्ञ लोक असतील, म्हणजे UN साठीच्या भारतातून एक्सपोर्ट करणाऱ्या ज्या धनश्री शुक्ल मॅडम असतील किंवा ॲग्रोवन पेपर असेल, तर ह्यांच्यात जाऊन आम्ही एक्सपोर्टची माहिती आम्ही घेतलेली आहे. JNPTला आम्ही स्वतः गेलेलो आहे, नावाशिवा बंदरावरती आम्ही जाऊन आलेलो आहे. एक्सपोर्ट कसा होतो, त्यामध्ये कुठले कर असतात, कुठल्या कुठल्या चाचण्या होतात. बटाट्यामध्ये सुद्धा आम्ही संशोधन केलेलं आहे की बटाटा कुठल्या प्रकारचा लागतो, F1, FC1, FC11, FC3, किंवा काही सँटाना नावाचा बटाटा असतो जो आपल्याला फिंगर चिप्स साठी लागतो वगैरे, तर तो परदेशात खूप मोठ्या प्रमाणात लागतो. तर ह्याची लागवड कशी सेंद्रिय पद्धतीने करता येईल, कारण बऱ्याच देशांमध्ये बघायला गेलं तर सर्टिफिकेशन महत्वाची गोष्ट आहे. आणि महत्वाचं म्हणजे शेतकरी माझा शेतकऱ्यांना सर्टिफिकेशन देणार आहे. म्हणजे कसं देणार आहे, तर शासनाचा आणि शेतकऱ्यांमधला दुवा शेतकरी माझा होणार आहे. तो ज्या ज्या देशांमध्ये आता बघायला गेलं तर OPNPचं जे सर्टिफिकेशन असतं, काही ठिकाणी इकोसर्ट लागतं, काही ठिकाणी आपल्या
शासनाचं जे आता याचं सर्टिफिकेशन आहे, आपलं स्कोप सर्टिफिकेट आहे सेंद्रिय शेतीमध्ये, तर या संदर्भात शेतकरी माझा पुढाकार घेते. काही महिलांचं आम्ही फूड लायसन जे आज खूप गरजेचं आहे. आज आपण बघायला गेला तर तुकाराम मुंडेंच्या माध्यमातून हे सगळ्या अन्न पदार्थातली भेसळ शोधून काढायचं काम सुरू केलेलं आहे. तर त्यामध्ये सुद्धा बऱ्याच गावाकडच्या महिलांना FSI चं लायसन म्हणजे फूड लायसन माहित नसतं, किंवा त्या बाबतीतल्या काही योजना असतील, शासकीय योजना असतील, याची माहिती नसते. तर ते सुद्धा माहिती करून देण्याचं काम शेतकरी माझा करतोय. काही ठिकाणी आम्ही ह्या महिलांना आम्ही तशा पद्धतीचं सर्टिफिकेशन करून दिलेलं आहे. आम्ही काही प्रमाणात काळवाडीमध्ये, म्हणजे पुणे जिल्ह्यातलं जुन्नर तालुक्यातलं गाव आहे काळवाडीमध्ये, तिथं सुद्धा आम्ही शेतकऱ्यांना एकत्रित करून तिथे आम्ही महिला मेळावे तिथल्या उमेदच्या माध्यमातून आम्ही तिथे घेतलेत आणि त्याचा सुद्धा तिथल्या महिलांना खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे फायदा होतोय. अशा रीतीनं शेतकरी माझा ही कन्सेप्ट व्यापक अर्थाने पुढे येते. दादा, शेतकरी माझा हा जो कन्सेप्ट आहे तुमचा, तर याची खरोखर व्याप्ती ही ग्रामीण भागातून शहरी भागाकडे आणि शहरी भागातून बाहेरच्या देशामध्ये एवढी सर्वत्र पसरलेली आहे. खूप छान आम्हाला वाटत आहे आणि त्याचा अभिमान देखील वाटत आहे. खूप छान. दादा, सेंद्रिय शेतीबाबत एखादा घडलेला प्रसंग किंवा घटना सांगा. आता तसं बघायला गेलं तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रसंगांनी घटना आम्हाला अनुभवायला मिळाल्या. तर त्यातल्या त्यात एक लक्षात राहिलेला खूप जुना एक प्रसंग आहे. त्यामध्ये बीड जिल्ह्यातल्या कडा तालुक्यामधले एक गाव आहे. तिथं आम्ही एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. तिथंच शेतकऱ्यांचा असा मेळावा होता. साधारणपणे त्या गावामध्ये मला वाटतंय तो असा वेगळाच भाग होता आणि तिथं आत्महत्याग्रस्त शेतकरी भरपूर होते. तर त्या गावामधली गोष्ट आहे. त्या गावातलं साधारणपणे मुख्य पीक हे डाळिंबाचं होतं आणि डाळिंबामुळे त्या गावात भरभराटी आली आणि तिथून परत त्या लोकांचं स्वप्न पण, बऱ्याच जणांचं आर्थिक उन्नतीचं स्वप्नही दुभंगलेलं होतं. असं ते गाव होतं आणि त्या गावामध्ये डाळिंबामध्ये बरीच लोक जे कर्जबाजारी झाले होते आणि त्या कर्जबाजारीपणामुळे तिथल्या बऱ्याच लोकांनी आत्महत्या केल्या होत्या. तर तिथे एक अशी आख्यायिका निर्माण झाली होती की डाळिंबावरती महत्वाचा रोग येतो तेल्या आणि बिब्या, आणि तेल्या आणि बिब्या नियंत्रणासाठी त्या लोकांनी हर तऱ्हेनं प्रयत्न केले होते. ते सगळे रासायनिक आणि ह्या पद्धतीचे होते. तर त्यामध्ये अशा गोष्टी तिथं घडत होत्या की समजा एखाद्याच्या रानात तेल्या किंवा बिब्या आला असेल, रोग आला असेल, तर त्या शेतकऱ्याचा इतर शेतकरी फोन सुद्धा उचलत नव्हते, कारण ते त्यांना तेल्या आणि बिब्या हा संसर्गजन्य रोग मानायचे. समजा त्या शेतकऱ्याचा फोन आला तर फोन उचलत नव्हते, कारण त्याच्यामुळे आपल्या शेतात सुद्धा तेल्या किंवा बिब्या रोग येईल, किंवा त्या शेतकऱ्याला टाळत होते, अस्पृश्य समजत होते. तर अशा पद्धतीने ते गाव होतं आणि त्या गावामध्ये सर्वत्र सगळ्यांच्याकडं तेल्या आणि बिब्याचा प्रादुर्भाव झाला होता. मग अशा ज्या बैठकीमध्ये आम्ही ज्यावेळी आमच्या सेंद्रिय शेतीविषयी, देशी गाईविषयी सांगत असताना एक म्हातारा उठणार, तेवढ्यात दुसरा म्हणला ह्या म्हाताऱ्यात तेवढा रोग येत नाही आणि ह्या म्हाताऱ्यानं काहीतरी चुटूक केलंय आणि काहीतरी काळी जादू किंवा भानावती करून त्यानं ह्याचा स्वतःचा प्लॉट वाचवलाय, ह्याच्यात कधीच तेल्या आणि बिब्या येत नाही. अशा पद्धतीचा अनुभव मला एक शेजारी आमच्याकडे तिथे एक संयोजक शेतकरी होता, त्यानं माझ्या कानात सांगितलं. मग मी त्या आजोबांना उठवलं आणि आजोबांना म्हटलं तुम्ही काय करता आणि तुम्ही कशा पद्धतीनं तुमच्या शेताचं नियंत्रण करता. अहो काय म्हणायला लागले की मला गावातले सगळे लोक वाईट टाकतात, कारण मी थोडा वेगळ्या पद्धतीने विचार करतो. मी म्हटलं काय करता वेगळ्या पद्धतीनं, तर माझ्याकडे देशी गायी आहेत, त्याचं गोमूत्र, शेण आणि स्लरी हे मी माझ्या शेतीमध्ये वापरतो. गोमूत्राचं किंवा दशपर्णीच्या फवारण्या मी नियमित घेतो आणि त्याचा परिपाक म्हणजे माझ्यात कधीच तेल्या आणि बिब्या आला नाही. मुळातच मी शिक्षकी पेशातला माणूस आहे, रिटायर्ड शिक्षक आहे. माझं थोडं वाचन आहे आणि थोडे काही अनुभव आहेत, तर त्या अनुभवाच्या आधारे मी माझी शेती करतोय. खरं अलीकडची ही मुलं आहेत ते माझं काय ऐकत नाहीत. त्यांनी इतर भरमसाठ खतं, औषधं, रासायनिक सगळे कीटकनाशक ह्याच्या फवारण्या करून ह्यांच्या शेतांमध्ये कायमचा तेल्या आणि बिब्या आलेला आहे.
ते कधी हटला नाही. एखाद्या वर्षी उत्पन्न चांगले येतं, नाहीतर कायम ही लोक कायम कर्जात आणि दारिद्र्यात असतात म्हणले. मग मी ह्यांना सांगायला गेलं तर मला म्हणतात नाही भाऊ, तर कुणी तर माझ्याविषयी अशी अवही उठवले की हा माणूस काळी जादू करतो, त्यामुळे ह्याच्यात येत नाहीत. तर त्या शेतकऱ्याचं महत्वाचं जे विधान होतं की असं काही नसतं. मी जे प्रॅक्टिसेस करतो माझ्या शेतांमध्ये ते पूर्णपणे देशी गाईला समोर ठेवून केलेलं आहे. आणि देशी गाईमुळं माझ्या इथं आले ना म्हणजे कुठल्याही तेल्या बेगासारखा रोग आलेला नाही. मी ज्यावेळी हे त्या लोकांना पटवून दिलं, त्यामधले 10 ते 15 शेतकरी असे तयार झाले की त्यांनी त्या आजोबांचं मार्गदर्शन घेण्याचं मान्य केलं. आणि तिथून पुढे तो एक अनुकूल बदल त्या दिवशी झाला. साधारणपणे मी 1.25 तास देशी गाईच्या विषयी मी बोललो आणि त्यातनं त्या आजोबांचं उदाहरण समोर होतच. तर त्याचा एक अनुकूल बदल तिथं मला जाणवला. तर तो महत्वाचा प्रसंग होता की आपण काहीतरी सांगतोय आणि तिथंच एक अनुभव असलेला किंवा त्याचा प्रात्यक्षिक करणारा शेतकरी तिथं भेटतो आणि त्या मग दोन्हीची सांगड होऊन तिथं एक तिथल्या लोकांना एक त्यांच्या प्रश्नाची उकल तिथल्या तिथं होते. तर ते एक महत्वाचा प्रसंग माझ्या सेंद्रिय शेतीबाबत तिथं घडलेला आहे. अशा अनेक प्रसंग घडलेले आहेत. कारण हा माझ्या दृष्टिकोनातनं महत्वाचा प्रसंग जो महाराष्ट्रातल्या म्हणजे तुमच्या पोलीस न्यूज एक्सप्रेसच्या लोकांना म्हणजे सांगण्यासारखं आहे. त्यामुळे तुम्ही जी आता घटना सांगितली तर ती अगदी अंधश्रद्धा निर्मूलनाशी निगडीत होती. तर शेतकऱ्याच्या शेतामध्ये जेव्हा रोग आणि किडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जो काही त्यांनी सेंद्रिय पद्धतीचं फवारण्या त्याच्यामध्ये वापरल्या होत्या, त्याच्यामुळे ती रोग आणि कीड त्या पिकापर्यंत येऊ शकली नाही. तर ही खूप मोठी अंधश्रद्धा जी त्या लोकांच्या मनामध्ये होती ती दूर झाली आणि ही तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत कळते. ही खूप छान कन्सेप्ट आहे. दादा, तुम्ही शाश्वत शेती करण्यासाठी जो मगाशी 10 ड्रम थेरीचा उल्लेख केला, तर त्याबाबत आम्हाला थोडंसं सविस्तर माहिती द्या. सर्वप्रथम ज्या सेंद्रिय शेतीसाठी जे लागणारी खतं, औषध आणि कीटकनाशक आहे, ह्यामध्ये 2 प्रकार येतात. एक जमिनीसाठी काही खतं लागतात आणि काही फवारणीसाठी असतात. आता त्यामध्ये बघायला गेलं तर जमिनीसाठी लागणारे जे खत आहेत त्यामध्ये ह्युमिक ऍसिड आहे. ह्युमिक ऍसिडचे द्रावण आहे ते पांढऱ्या मुळांचे वाढ करण्यासाठी वापरलं जातं. त्याबरोबर दुसरं आहे ते फुल्विक ऍसिड आहे, ते चिलेटर म्हणून काम करतं. त्याबरोबर DF जे सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध होण्यासाठी करतात, तर त्याचा वापर तुम्ही करायचा आहे. तिसरी गोष्ट डिकंपोजर द्रावण आहे. त्यामध्ये जमिनीचा जो वरचा थर आहे तो कार्यक्षम होतो आणि जे तुम्ही जे पाला पाचोळा कुजवायसाठी जे महत्वाचं काम करतो ते डिकंपोजर काम करतं. त्याबरोबर जीवाणू किंवा पोल्ट्री स्लरी आहे, ते तुम्ही पोल्ट्री जी स्लरी आहे ते अन्नद्रव्य उपलब्ध होण्यासाठी वापरले जातात किंवा जमीन भुसभुशीत त्यामुळे होते. तिसरं आहे EMचं जे द्रावण आहे, EM आणि गुळ हे वापर तुम्ही केला तर त्यामुळे जमिनीचा जो खालचा थर आहे तो भुसभुशीत होतो. तिसरी गोष्ट आहे ते कोंबडी अर्क आहे. आता कोंबडी अर्क म्हणजे जे आपल्याकडे जे कोंबड्यांची जी सीट असते किंवा त्याचं खत असतं, कोंबडी खत असतं, तर त्यामुळं नत्र आणि फॉस्फरसचा मात्रा आहे ती आपल्या पिकांना किंवा आपल्या जमिनीला मिळते. तिसरी आहे जे फवारणीसाठी जे ड्रम आहेत त्यामध्ये पहिला आहे जो दशपर्णी अर्क आहे. ते दशपर्णी अर्काचं मी मगाशी तुम्हाला सांगितलं जे 10 प्रकारचे जे आपल्याकडे वनस्पती आहेत तर त्या तुम्ही वापरायच्या, त्याची स्लरी तुम्ही वापरायची आहे. तर ती दशपर्णी अर्क आहे ती कीटकनाशक म्हणून काम करतं. तर त्याबरोबरच आमिल जी आहे तर आमिल मध्ये आलं, मिरची, लसूण आणि EMचं द्रावण हे वापरलं तर पिट्या ढेकून आहे जे कीटक आहेत त्याचं नियंत्रण होतं. त्याबरोबर वेमिल म्हणजे वेखंड, मिरची, लसूण जे आहे ते लाल कोळीचं नियंत्रण करतो. आपण त्याला लाल कोळीचं प्रमाण झालं आपल्या पिकांमध्ये आपण असं म्हणतो, तर त्यासाठी तुम्हाला वेमिल म्हणजे वेखंड, मिरची आणि लसूण हे वापरायचं आहे. तिसरी गोष्ट आहे देशी कल्प अर्क आहे. देशी कल्पामध्ये काय येतं की देशी कल्पामध्ये आपल्याकडे जे शेवग्याची पानं आहेत त्याबरोबरच आपल्याकडे कोरफड आहे आणि तिसरी म्हणजे लसूण घास असतो. तर लसूण घास किंवा मेथी घास ह्याची पानं घेऊन आपण गुळात भिजत घालायचे, ते तुम्हाला टॉनिकचं काम करतात.
आणि त्याबरोबरच जे फलार्क आहे, जे आंबट फळं, तुरट फळं आणि जे आपल्याकडं गोड फळं असतात ते तुम्हाला टॉनिकचं काम करत असतात. तर अशा पद्धतीनं आपण हे फवारणीचे ड्रम आहेत आणि त्यामध्ये शेवटचे जे 2 आपण जे अर्क सांगतो त्यामध्ये खेकडा अर्क आहे. आपल्याकडे जे खेकडे असतात तर खेकडं आणायची, ती गुळात चेचून ते आपण गुळामध्ये भिजत घालायचे आहेत. तर त्याच्यापासून रोगांचं नियंत्रण होतं. आणि सर्वात शेवटचा जो अर्क आहे तो माशाचा अर्क आहे. तो मासे आहेत, आपण मगाशी सांगितलं टाकाऊ पदार्थ असतो माशांचा, तर तो आणून तो गुळात भिजत घालायचा, त्याचा अर्क तयार झाला की तो अमिनो ऍसिडचं काम करतो. तर अशा पद्धतीनं हे जे 10 ड्रम आहेत तर वापरायचं. 10 पेक्षा जास्त 15-16 ड्रम होतात. त्याबरोबर तुमच्याकडे जे जीवामृत आहे, घन जीवामृत आहे, गांडूळ खत आहे किंवा करंजी पेंड आहे, त्याबरोबर निंबोळी पेंड आहे आणि या सर्वांचा वापर करायचा आहे. काल जे तुम्हाला पहिल्या आपल्या भागामध्ये आपण सांगितलं ते वार रसायन आहे, तर वार रसायनाचाही वापर आपण आपल्या पिकांमध्ये करू शकतो. तर एवढी सगळी जर खतं आपण स्वतः तयार केली, जे कमी खर्चात आणि घरच्या घरी तयार होणार आहेत, तर त्याचा आपण वापर केला तर का नाही तुमची शेती सेंद्रिय होईल, का नाही तुमच्या शेतामध्ये किंवा तुमचं जे भाजी किंवा फळं तयार होतील ते विषमुक्त होणार नाहीत. अशा पद्धतीनं जर आपण या सर्व गोष्टी केल्या तर त्या आपल्या शेतीसाठी उपयुक्त आहेत. आज बघायला गेला तर रासायनिक खतांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. साधारणपणे DAP असेल किंवा इतर जी खतं आहेत तर ह्याच्या किमती आपण रोज बघतो की प्रचंड प्रमाणात 200, 300, 400, 500 रुपये वाढत 1000-2000 रुपयाला एक पोतं मिळतंय. तर तेच मात्रा असलेलं जे खत आपण स्वतः आपल्याकडे तयार केलं तर ते शेतकऱ्यांना कमी खर्चात ठरणार आहे आणि शेती ही पूर्णपणे 0 बजेट आपण शेती केल्यासारखं होणार आहे आणि त्यातनं येणारं उत्पन्न आहे ते आपल्याला अधिकच मिळणार आहे. आणि ह्याच्यात सर्वात गोष्ट म्हणजे मानवतेच्या दृष्टिकोनातनं जे आपले जे ग्राहक आहेत पुढचे, ते ग्राहक विषमुक्त अन्न खातील आणि स्वतः रोगमुक्त राहतील. तर हा महत्वाचा फरक असणार आहे. त्यामुळं माझं आपल्या सर्व पलूस न्यूज एक्सप्रेसच्या व्ह्युअर्सना म्हणजे प्रेक्षकांना माझं महत्वाचं सांगणं आहे की तुम्ही ह्या मुलाखती बघा आणि ह्या मुलाखतींचा भाग जे शेतकरी असतील ते स्वतःच्या शेतीमध्ये करतील आणि जे ग्राहक असतील ते काही अशा पद्धतीची शेती करणार त्यांना शोधून काढून ते त्यांना फॅमिली शेतकरी म्हणजे फॅमिली फार्मर म्हणून त्या शेतकऱ्यांची निवड करून त्यांच्याकडचं भाजीपाला विकत घेऊन स्वतः कसं रोगमुक्त राहण्याचा प्रयत्न करतील. तर ते माझं आपल्या सर्व व्ह्युअर्सना माझं विनंती आहे की त्यांनी ह्या दोन्ही लोकांना म्हणजे सपोर्ट करावा आणि चांगल्या प्रमाणात आपण आपलं आयुष्य त्यांनी निरोगी आयुष्य त्यांना सर्वांना मिळावं हे माझे आपल्या सर्वांना प्रार्थना. धन्यवाद. दादा, या मुलाखतीद्वारे आपण पलूस न्यूजच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत खूप छान मोलाचे मार्गदर्शन केले, याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. धन्यवाद. तर प्रेक्षक हो, अशाच नवनवीन मुलाखतींसाठी आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस.